वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. सलामीवीर फलंदाज सिद्धू कोई आणि निलेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर पाहिले तर एक सामना पराभूत झालेत नक्ष वॉरियर, एक सामना जिंकलेत बेलापूर फोर्ट 11 या टीमने आतापर्यंत एक सामना जिंकलाय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग थोडंसं चुकलं होतं परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता मिडॉनला, परंतु लाजवाब रनिंग, अप्रतिम दर्जाची रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर वेगाने धावलेत हे दोन्ही फलंदाज, कारण एक मोठं लक्ष सध्याच्या घडीला सेट करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू चाललाय ओव्हर द रोप. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी टीम गोवर्धनी फोर्ट 11 या टीमच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले राजेश पाटील या खेळाडूला. आतापर्यंत एक सामनावीराचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळाला. ज्या प्रकारे जी मॅच आपण पाहिली गोवर्धनी फोर्ट 11 आणि त्यांच्याच अगेन्स्ट जय श्रीराम या टीमच्या विरुद्धामध्ये तो संघ खेळत होता, परंतु चांगला प्रयत्न राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत लढले जय श्रीराम हा संघ आणि तो एक अद्भुतपूर्व सामना आपल्याला पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकासाठी राजेश पाटील यांना आमंत्रित केलंय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. साहिल अँड टीम स्ट्रायकिंग याला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू कोई, ज्याच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील आहे. पहिला बॉल वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आपण पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल या बॉलची. स्टान्स बदलले होते. जसा टप्पा पडला त्यानंतर लेग ब्रेक थोडासा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्टान्स बदलले, भिरकावून दिलाय. टायमिंग चांगला आहे. सिद्धू कोईच्या पाठमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. रन मिळतील 6. हा षटकार. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हा स्ट्रोक, कॉपीबुक स्टाईल फटका खेळलाय. आणखीन एक मोठा प्रहार. सलग बॅक टू बॅक 2 मोठे षटकार येत आहेत. फलंदाज सिद्धू कोई इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक नजाकत भरलेला, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. पहा शेवटच्या क्षणापर्यंत आय कॉर्डिनेशन चांगलं होतं, हँड कॉर्डिनेशन देखील चांगलं होतं या फलंदाजाचा आणि सलग 2 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. या क्षणाला फटका फसला आणि आणखीन एक मोठा विकेट प्राप्त केलाय. ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. एक चांगला झेल शंकरच्या माध्यमातून टिपला गेलाय आणि 20 रनवर हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय टीम नक्ष वॉरियर्स या टीमला.
सुमधुर संगीताची धून ऐकली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊन साठी सूरज. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु सध्याच्या घडीला 20 रनवर एक फलंदाज गमावल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल फलंदाज सूरज आणि निलेश या खेळाडूला. राजेश पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण 2 षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात. फक्त आणि फक्त एक सिंगल बबलू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर आतापर्यंत 21 रन आपल्याला पाहायला मिळते. मोठं लक्ष सेट करण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी ही मात्र जरूर करावी लागेल सध्याच्या घडीला या दोन्ही फलंदाजांना, कारण सलामीवीर फलंदाज व त्या टीमचा महानायक सिद्धू बाद झाल्यानंतर एक चांगला खेळ अपेक्षित आहे नक्ष वॉरियर्स या टीमला या दोन्ही फलंदाजांकडून. परंतु लाईन चांगली होती, कारण 40+ मास्टर आहेत. राजेश पाटील आज वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखी खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनुभव भरपूर ठासून भरलेला आहे त्यांच्यामध्ये, आणि तोच अनुभव सध्याच्या घडीला पणाला लावत असताना एक चांगलं षटक त्यांनी हाताळलं. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ कंप्लीट होता आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 21 रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 21 रन. स्पेल नंबर 3 साठी ऋषी म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळेल. चला तर नेक्स्ट मॅच चा टॉस एका इनिंग नंतर केला जाईल. जय श्रीराम टीमचे कॅप्टन आणि साई स्वरा या 2 टीम मध्ये नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही, परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 22 रन धावफलकावर पाहायला मिळतात. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट, आणि ओव्हर नंबर 3 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल तर जरूर होते, परंतु पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होईल की काय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, परंतु पंचांनी अपील फेटाळली. बॅट्समन पोचला क्रीज मध्ये तोपर्यंत, आणि 2 रनच्या साह्याने 24 रन आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहा, अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आमचे कॅमेरामॅन साहिल, राज आणि पवन, अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न. कोलर पद्धतीचा हा बॉल. एक सिंगल. सेकंड रनसाठी कॉल. या क्षणाला थोडीशी टायमिंग चुकली. सूरजला रोखलं निलेश यांनी, आणि फक्त एकाच धावेवर समाधान ते मानतायत. आपण मयंक पाहिलं ना तर एक चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावा त्याचबरोबर षटकार चौकारांची जोड देखील सध्याच्या घडीला त्यांना हवे आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऋषी गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट ऋषीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगला आहे. काव कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर तैनात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना फेकी देखील थोडीशी गचाळ झाली, परंतु बॅकअप साठी फिल्डर होते. 2 रनच्या साह्याने आता मात्र 27 रन आपल्याला पाहायला मिळतात. 27.
27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. ऋषी म्हात्रेला अशा धावा रोखाव्या लागतील, कारण ज्यावेळेस सेकंड इनिंगमध्ये टीम बेलापूर 4-11 हा संघ बॅटिंग करेल त्यावेळेस कधी कधी अशाच प्रकारच्या धावा या मात्र खऱ्या अर्थाने घातक ठरत असतात आपल्या टीमला. 28 रन आतापर्यंत झालेत. एक चांगलं बिग बॅटल, दोन्ही टीम चांगला संघर्ष करतायत सध्याच्या घडीला या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय, टायमिंग जरूर चांगलं होतं. चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. हा फटका खेळत असताना निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. रन मिळतील 4, चौकार. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली आणि ज्या फटक्याची प्रतीक्षा होती, नक्ष वॉरियर्स या टीमला तो फटका आलाय. कारण त्यांना देखील माहिती आहे की पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष आपल्याला सेट करायचं प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी होईल की काय, परंतु समोरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत टीमची धावसंख्या 33 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला तर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ज्यावेळेस इनिंग ब्रेकमध्ये जयश्री राम आणि साई स्वरा या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. ऋषीचा हा बॉल, स्ट्रोक चांगला आहे, ब्युटिफुल, अमेझिंग हा स्ट्रोक, लॉंग अँड हाय, षटकार. सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टर राहुल यांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो या स्ट्रोकचा. काय स्ट्रोक खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर. शेवटच्या क्षणापर्यंत जसा त्याने मारला त्याला देखील समजलं की बॉलने उंची भरपूर धारण केली आणि सर्वाधिक लॉंग अँड हाय आतापर्यंतचा षटकार पाहायला मिळालाय. सूरजने मात्र खऱ्या अर्थाने आसमान दाखवलं सध्याच्या घडीला बॉलरला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. नवीन गोलंदाज पियुष आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम बेलापूर 4-11. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पियुष. शेवटचं षटक. या बॉलवर लॉफ्ट केला, टायमिंग जरूर चांगला होता. समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला हा पहिला बॉल आणि 2 धावा या ठिकाणी ऍड होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले या स्ट्रोकचा आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, परंतु त्याच्या पायाचा वेध पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत की जे सराव करत असताना फुटबॉल देखील खेळतात, कारण फुटबॉल असा खेळ आहे जो तुमची धावण्याची क्षमता ही वाढवत असतो.
आणि तसंच काही प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. लॉफ्ट केला, टायमिंग जरूर चांगलं होतं. एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा. थ्रो अप्रतिम, काय थ्रो केलाय, ताकदीचा पुरेपूर वापर केला हा बॉल फेकण्यासाठी. तर चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. चला रिलीज स्प्रे घेऊन जायचं आहे. तर जो तुमचा 12th मॅन आहे त्या 12th मॅनला तुम्ही साठी मैदानाच्या आतमध्ये एंटर करू शकता. ऋषी मल्हार एंटरप्राइजेस हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. उद्योग क्षेत्रातील हा ब्रँड आहे मल्हार एंटरप्राइजेस आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ऑन स्क्रीन. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम बेलापूर फोर्ट 11 चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. गोलंदाज पियुष आपल्याला पाहायला मिळतोय. रन आतापर्यंत झालेत 43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता. रनआउटची संधी. या क्षणाला काय घडलंय? एक रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 44, 44 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि आतापर्यंत जर 3 बॉलमध्ये जर 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर टीम नक्ष वॉरियर या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट पियुषचा हा बॉल, बॅटच्या स्लाइडचा वेध. या क्षणाला काय घडलंय? फ्लाय स्लिपला होता फिल्डर, टिपलाय हा झेल आणि दुसरा विकेट गमावत असताना नक्ष वॉरियर्स या टीमला हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. पियुषने मात्र अतिशय चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी आहे. झेल खाली फिल्डर होते परंतु सेकंड अटेम्प्टला झेल सोडल्यानंतर चांगला प्रयत्न केला फिल्डरच्या माध्यमातून, कारण ज्यावेळेस एखादी चूक तुमच्या माध्यमातून होते परंतु जो प्रयत्न तुम्ही करताना तोच प्रयत्न कधी कधी तुमच्या कॉन्फिडन्सची लेवल देखील वाढवत असतो. एक नवी ऊर्जा तुमच्यामध्ये येत असते. आतापर्यंत 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय.
46 या बॉलवर मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु जजमेंट चुकलं पियुष साने. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 धावा या ठिकाणी भरपूर वेगाने पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या होते 48 आणि 49 रनचं टार्गेट असेल. चला टीम नक्ष वॉरियर्स टीम आपण त्वरित फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये इंटर करा आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. जयश्री राम आणि साई स्वरा या दोन टीम मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन की या स्पर्धेचे ज्यांच्या माध्यमातून गेले अनेक महिने या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने अथक मेहनत घेतली गेली. अनेक दिमागदार सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळाला, ज्यांच्या माध्यमातून रोहित दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला टीम जयश्री राम आणि साई स्वरा टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि आपण पाहतोय बेलापूर प्रीमियर लीग 2025 चे घमासान युद्ध. चला साई स्वरा टीमचे कॅप्टन आपण त्वरित या आणि जयश्री राम या टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित या. तर रोहित दादा यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. जयश्री राम आणि टीम साई स्वरा कॉल आहे बीपीएल आणि टॉस आलाय बेलापूर प्रीमियर लीग. साई स्वरा टीम टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? निर्णय आम्ही आता टीमशी संवाद करू, त्यानंतर आम्ही ठरवू की निर्णय काय घ्यायचा. अजून आमचा निर्णय निश्चित नाही आहे, आता बघू, कारण की आम्ही लास्ट मॅच हारलो आहे, त्यामुळे आता थोडासा विचार करून आम्ही निर्णय ठरवू. एकंदरीत स्पर्धेबद्दल काय बोलशील, कारण पहिल्यांदाच बेलापूर प्रीमियर लीग नवी मुंबईतील अशी पहिली गावातील प्रीमियर लीग आहे की ज्या प्रीमियर लीगमध्ये 2 होंडा शाईन ज्या 2 व्हीलर बाईक देखील पाहायला मिळतात, 6 सायकल देखील आहेत आणि एक भली मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला उद्यास येताना पाहायला मिळते. एक चांगलं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालं आहे, त्याबद्दल काय म्हणशील? तरी एकांत सांगायला गेलं तर माझा पहिलाच अनुभव आहे इथं बेलापूरला खेळण्याचा. तरी अगदी सुंदर अशी ही प्रीमियर लीग सुरू आहे, मला खूप आनंद येतोय खेळायला आणि छान वाटतंय. तेच धन्यवाद. ते होते टीम कॅप्टन साई स्वरा या टीमचे. फोर्टी 49 रनचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ऋषी आणि साहिल ही जोडी, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषी आपल्याला पाहायला मिळेल. 49 रनचं लक्ष्य, 24 बॉलमध्ये 49 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी एक चांगला बॅटल, एक काटे की टक्कर, एक कडवी झुंजार, एक कडा मुकाबला. गोलंदाज सिद्धू सज्ज होतोय फॉर द विकेट. पहिलाच बॉल वेग भन्नाट होता, परंतु या वेगवान बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्हीही अपकमिंग यंगस्टर खेळाडू
टीम बेलापूर या टीमच्या दरम्यान खेळत असताना भरपूर चांगला खेळ अनेक स्पर्धांमध्ये या दोन्ही फलंदाजांचा राहिलाय, परंतु आज मात्र आपल्या गावाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा खेळत असताना आज बेलापूरमधील अनेक खेळाडू हे वेगवेगळ्या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धूचा हा बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलं होतं, काऊ कॉर्नरला डीपमध्ये फिल्डर तैनात, बॉल जज केलाय, परंतु त्यानंतर फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. एक रनने धावफलक ओपन झालाय. अजूनही 48 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. येणाऱ्या बॉलमध्ये अजूनही 48 पूर्ण करायचे आहेत. एक रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्याच्या घडीला बदलवली. जसा लेफ्ट हँडेड बॅट्समन आला साहिल, गोलंदाज सिद्धू सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलं होतं, परंतु मिडॉनला देखील तेवढीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. कारण ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होते ना, त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो आणि तेच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एक रन आतापर्यंत धावफलकावर. धावा रोखण्यासाठी हा निर्धार घेतलाय गोलंदाज सिद्धूने. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. स्वतःवर थोडासा नाखुश आहे गोलंदाज सिद्धू, कारण जर हा विकेट मिळाला तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव झाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना या बॉलवर लॉफ्ट केलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती बेलापूर 4-11 या टीमला, तो फटका येत असताना रन मिळत आहेत 6. हा येतोय षटकार. धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सात रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळालाय. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. रन आतापर्यंत जर आपण पाहिले तर 7 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सात रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि समीकरण बदललंय. आतापर्यंत 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत, ते म्हणजे 42. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 7 रन आतापर्यंत झालेत. 18 मध्ये 42 करायचे आहेत. बेलापूर 4-11 या टीमला फक्त आणि फक्त 7 रन खर्च करून एक नवी कॉन्फिडन्स लेवल वाढवली टीम नक्ष वॉरियर्स या टीमची बॉलर सिद्धूने. कारण ज्यावेळेस पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी रन खर्च केल्या जातात ना, त्यावेळेस येणाऱ्या बॉलरचा कॉन्फिडन्स देखील वाढलेला असतो. स्पेल नंबर 2 साठी आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हेरमला या ठिकाणी इन्व्हाइट केले. चला हेरम, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सिद्धू अँड टीम, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक हे कंप्लीट करायचे आहेत. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल, झेलची संधी. सेकंड अटेम्प्टला प्रयत्न फसला. एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना 8 रन आतापर्यंत झालेत. 17 मध्ये 41.
17 मध्ये 41 करायचे आहेत. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. लक्ष भरपूर दूरवर आहे, परंतु जर एक चांगला कमबॅक करायचा असेल तर रोशनजी या मॅच मध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. कारण ज्यावेळेस तुम्ही ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये इंटर करता त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने भरपूर अपेक्षा तुमच्या टीमच्या असतात की एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून अपेक्षित असतो. परंतु आता मात्र 17 मध्ये 41 करायचे आहेत. 8 रन आतापर्यंत झालेत. वेळ आतापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये झाला या मॅचला देखील. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. या बॉलवर बिग हिट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. अंपायर इज कॉल. यस इट इज अ सिक्सर. 16 बॉल आणि आता मात्र 35 रनची आवश्यकता. हा षटकार. चला जर सर खेळाडू इंजर्ड झाला असेल तर दुसरा खेळाडू जो 12th मॅन आहे सूरज मैदानाच्या आतमध्ये आपण इंटर व्हा. 16 मध्ये आता मात्र रन करायचे आहेत त्या म्हणजे 35. 16 बॉल 35 रनची आवश्यकता. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पंच आपण खेळाडूंना वॉर्न करा कारण भरपूर वेळ झाला आतापर्यंत. मध्ये 35 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एला फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा खेळ अपेक्षित असेल या मॅच मध्ये. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगलं होतं, परंतु रन मिळतील 4. आज चौकार पाहायला मिळतोय. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण. आणखीन एक मोठा प्रहार. धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या समीकरण बदललंय. 14 मध्ये आता मात्र करायचे आहेत 25 रन. मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 25 रन. 14 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. मॅच बॉलच आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा.
14 मध्ये अजूनही 25 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. या क्षणाला काय घडलंय? चौकार आणि किल एक या मॅच मध्ये एक नवं चैतन्य आणणारा फटका पाहायला मिळाला. काय फटकेबाजी करतोय आपल्या टीमसाठी, कारण जो विश्वास दाखवला मनोज दादा यांनी ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये. आपण सध्याच्या घडीला साहिलला पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 13 मध्ये 21 करायचे आहेत. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, हलक्यात आणि दिशा दिली. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. फिल्डर थोडासा दूरवर. ऋषीने रोखले साहिलला, साहिलने रोखले ऋषीला आणि फक्त एकाच धावेवर ते समाधान मानतायत. समीकरण बदललं. आता मात्र रन करायचे आहेत. 12 बॉलमध्ये 20 रन. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. निलेश म्हात्रे यांनी जर सलग 2 विकेट प्राप्त केले तर विघ्नेश विष्णू पाटील यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज जाहीर झाले. 12 मध्ये 20 करायचे आहेत. प्रति षटकामागे 10 रनची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच ऑन. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज साहिलला. 11 मध्ये 19 ची आवश्यकता. अकरा मध्ये अजूनही 19 रनची गरज आहे. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर थोडासा फंबल झालाय. त्याचा पुरेपूर फायदा मिळाला या दोन्ही फलंदाजांना. फिल्डरच्या चुकीची बाब ओळखली बॅट्समनने आणि त्यानंतर 2 धावा या क्षणाला भरपूर वेगाने पूर्ण केल्यात. 10 मध्ये रन करायचे आहेत. 17. 10 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम अतोनात प्रयत्न करतात या मॅच मध्ये. या क्षणाला स्टान्स बदलणे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि फलंदाज क्रमांक पहिला गमवलाय. 10 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता असताना खतरा मिळालाय टीम बेलापूर 411 या टीमला. फलंदाज ऋषी होतोय बाद. पहिला धक्का.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिषभ दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 9 मध्ये अजूनही धावा पूर्ण करायच्या. 17 गोलंदाज निलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलाय, ताकदीचा उंचीचा पुरेपूर वापर करत असताना रिषभच्या बाट मधून येतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती, जो फटका येणं इम्पॉर्टंट होता बेलापूर 4T11 या टीम साठी, तो फटका येत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा नवजीवन संजीवनी आणून दिली फलंदाज रिषभने आणि समीकरण बदललं. 8 बॉल आणि 11ची आवश्यकता. 8 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, बॉल जज केलाय, फक्त आणि फक्त एकच सिंगल. कल्पकता भरलेला स्ट्रोक पाहायला मिळालाय. काही टायमिंग होतं. शेवटचा अंतिम बॉल 7 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 10 रन. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. 7 मध्ये 10ची आवश्यकता. उत्सुकता वाढली तमाम प्रेक्षकांची की ही मॅच कोणता संघ जिंकेल. गोलंदाजाचं वर्चस्व राहील. 7 बॉल मध्ये 10ची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भन्नाट होता, पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी अपील फेटाळली. समीकरण बदललं. शेवटचे 6 बॉल आणि रन मात्र करायचे आहेत, त्या म्हणजे 10 रन. 6 बॉल आणि 10ची आवश्यकता. नक्ष वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल, तो विश्वास सार्थ ठेवला जाईल की काय, की त्या विश्वासाला तडा दिला जाईल. परंतु दोन्ही फलंदाज देखील तेवढ्याच दबाव तंत्रामध्ये आहेत, कारण प्रत्येक बॉलवर त्यांना रन इम्पॉर्टंट आहे. या 6 बॉलमध्ये एखादा षटकार किंवा एखादा चौकार या मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतो टीम बेलापूर 4T11 या टीमला. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि रन करायचे आहेत, त्या म्हणजे 10 रन. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल ताराबाया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे, हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही टीम विजयासाठी आज संघर्ष करतात, परंतु त्याचं सामर्थ्य कुणाला मिळेल या प्रश्नाचं उत्तर देणारे हे शेवटचे 6 बॉल. एक बिग ब्लास्टर प्रीमियर लीग म्हणून देखील ही स्पर्धा उद्यास आली. बेलापूर प्रीमियर लीग. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलं होतं, एकच सिंगल या ठिकाणी ऋषभने कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल होता परंतु साहिलने त्याला रोखलं. 5 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 9 रन. शेवटच्या षटकासाठी सत्यमला आमंत्रित केले. या अगोदरच्या मॅच मध्ये सत्यमने मात्र अतिशय चांगली गोलंदाजी साकारली होती आपल्या टीमसाठी, परंतु शेवटचे 5 बॉल सांगतील की आज मात्र सत्यम हिरो ठरेल की काय या मॅच मध्ये. चला अंपायर, आपण खेळाडूंना वॉर्न करा, कारण वेळ आतापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये झालाय. 5 मध्ये 9 करायचे आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. लॉंग ऑफ लॉंग ऑनला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. काऊ कॉर्नर डीप मिड विकेटला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. परंतु आतापर्यंत साहिलने या मैदानाच्या चौफेरीन आपल्या अफलातून बॅटिंगने आपल्या टीमला वर्चस्वामध्ये ठेवलंय. 5 बॉल आणि 9ची आवश्यकता. सत्यम गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यमचा हा बॉल, टायमिंग जरूर चांगलं होतं, तेवढीच ताकदीची फिल्डिंग, फक्त आणि फक्त एकच रन. समीकरण बदललंय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 8 रनची गरज. प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 8ची आवश्यकता. 4 बॉल आणि 8 रन. सलग 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विघ्नेश विष्णू पाटील यांच्या माध्यमातून.
4 मध्ये 8 करायच्यात. गोलंदाज सज्ज होतोय. भिरकावून देण्याचा प्रयत्न. या क्षणाला हा झेल पकडलाय. या मॅच मध्ये दबाव वाढला आणि या मॅचला कलाटणी मिळवून दिली. गोलंदाज सत्यमने पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. तीन मध्ये 8 करायचे आहेत आणि जर या बॉलवर विकेट प्राप्त केला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज विघ्नेश विष्णू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 40+ मास्टर राजेश पाटील मागच्या मॅच मधले हिरो या मॅच मध्ये हिरो बनतील की काय अशी उत्सुकता वाढली तमाम प्रेक्षकांची. पुन्हा एकदा मागच्या मॅच सारखा खेळ पाहायला मिळेल की काय याची प्रतीक्षा देखील वाढली. कारण रन करायचे आहेत. 3 बॉलमध्ये 8 रन. 3 बॉल आणि 8 रन अजूनही पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. 3 मध्ये 8 करायचे आहेत. राजेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात जे स्ट्रायकिंग एंडला आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन. दोन्ही फलंदाज लेफ्ट हँडेड. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. या क्षणाला काय घडलंय? रनआउटची संधी आणि फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. या क्षणाला मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळालाय. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं. पहिल्या मॅच मध्ये देखील संघर्षमय खेळ करावा लागला बेलापूर 411 या टीमला, परंतु त्या मॅच मध्ये त्यांना विजयाचं सामर्थ्य मिळालं. या मॅच मध्ये देखील तसाच संघर्ष त्यांच्या वाटेला चालून आलाय, परंतु या क्षणाला या संघर्षामध्ये त्यांना सामर्थ्य मिळतंय की काय हे प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालंय. 2 बॉल आणि 8 रनची गरज. नवीन फलंदाज अनुराग मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. दोन मध्ये 8 करायचे आहेत. एक षटकार या मॅच मध्ये कलाटणी मिळवून देऊ शकतो. गोलंदाज सत्यमने मात्र खऱ्या अर्थाने वर्चस्व वाढवले टीम नक्ष वॉरियर्स या टीमचं या मॅच मध्ये. या बॉलवर लॉफ्ट केलाय. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हा निर्धार हे धैर्य डोळ्यासमोर घेऊन साहिलच्या बॅटमधून येतोय हा बिग ब्लास्टर लॉंग अँड हाय षटकार. आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत जर तुम्ही लढलात यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते असं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. 1 बॉल आणि 2 ची आवश्यकता. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. काय घडलंय? पुन्हा एकदा तसाच संघर्ष पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय या ठिकाणी टीम गोवर्धनी 411 या टीमच्या माध्यमातून. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच
साहिल दिवेकर ज्यांनी 36 रनची एक बहारदार इनिंग पेश केली.